टाइम्समध्ये आपलं स्वागत। गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी बोरिवली पूर्व येथील गणेश चौक जगदेव कंपाऊंड शेअरिंग रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन सकाळी 8 वाजताच्या सुमारास करण्यात आले होते। यावेळी महापूजेनिमित्त सकाळी उपस्थितांना चहा पाणी नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते। यानंतर पूजापाठ झाल्यानंतर आरती करण्यात आली। संध्याकाळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर श्री हनुमान सेवा मंडळ वरचीवाडी राजापूर रत्नागिरी यांच्या सुस्वर भजनाचे आयोजन करण्यात आले। या महापूजेला मुंबई महापालिका सभागृह गटनेते सन्माननीय श्री गणेशजी खणकर, समाजसेवक श्री सुभाष येरुणकर आदी मान्यवरांचे विशेष योगदान लाभले। तसेच या कार्यक्रमासाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष श्री अभिजित राणे, सुमित घाग, मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुमित घाग आणि समाजसेवक श्री सुभाष येरुणकर यांनी आपली उपस्थिती लावून मंडळावर शुभेच्छांचा वर्षाव केला। या श्री सत्यनारायण महापूजेला काजूपाडा शेअरिंग रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री प्रशांत जाधव, उपाध्यक्ष श्री आरिफ शेख, सेक्रेटरी श्री आयुब तांबोळी, उपसेक्रेटरी श्री संदीप पांडू मोहिते, खजिनदार श्री बाबू राऊत, उपखजिनदार श्री शैलेश सावंत आणि काजूपाडा गणेश चौक जगदेव कंपाऊंड शेअरिंग रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व सदस्य यांचे विशेष योगदान लाभले आणि हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आनंद वातावरणात संपन्न झाला। काजूपाडा येथून मुख्य संपादिका दीप्ती भोगल यांची रिपोर्ट। त्यांचे संस्थापक अध्यक्ष श्री अभिजित साहेब यांचे स्वागत असो। सालाबादाप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी रिक्षा चालक मालक, माझे सगळे सहकारी, माझे सगळे स्नेही हे फार हर्ष उल्हासाने या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा च्या निमित्ताने या ठिकाणी गोंधळ, भजन असे वेगवेगळे कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये सगळेच या ठिकाणी या बोरिवली स्टेशन ईस्टला जवळपास हजाराहून अधिक रिक्षा चालक आहे, ते सगळेच रिक्षा चालक एकत्र येतात आणि एक चांगला सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी देतात आपल्या सगळ्या रिक्षा चालकांसाठी। मी या सगळ्या रिक्षा चालक मालक आणि माझ्याबरोबर निगडीत असलेले सगळे रिक्षा चालक जे माझे सहकारी आहेत त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या सगळ्या समस्या असतील त्या सत्यनारायण देवाच्या माध्यमातून दूर व्हाव्यात आणि तुमच्या सगळ्यांना तुमच्या व्यवसायामध्ये खूप यश मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना। आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी देखील आता रिक्षावाल्यांसाठी जी कल्याणकारी योजना आणणार आहेत त्यामधून आपल्याला निश्चितपणे फायदे मिळतील। आपल्या सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा। मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद। रिक्षा चालक मालक संघटनेच्या आज सत्यनारायणच्या कार्यक्रमाला सुमित घाग मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुमित भाई आज उपस्थित झाले आहेत। भाई, तुम्ही काय शुभेच्छा द्याल या मंडळाला? शुभेच्छा मी एवढं देईन, माझे वडील परीक्षा झाले होते त्याचा मला अभिमान आहे। म्हणजे माझे सगळे मित्रमंडळी आहेत त्यांना लवकर इकडे त्यांचा स्टँड मिळावा अशी मी सत्यनारायणांनी प्रार्थना करतो। व तुम्ही जी सेवा करता लोकांची, फक्त तुम्ही तुमचा व्यवसाय नाही करत तर लोकांची सेवा पण करता, ते असं तुमच्या हाताने घडत राहावं आणि एक चांगला म्हणून रिक्षाचालक म्हणून तुम्ही आमच्या विभागात नाव करावं ही तुम्हाला विनंती करतो। आणि असं आमच्याकडे काय आम्हाला मदत असेल तुम्ही सांगा, आपल्या तुमच्या हे तुम्हाला दोन शब्द। हां, येरुणकर साहेब, आज खास तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, काय शुभेच्छा द्याल तुम्ही मंडळाला? या ठिकाणी जगदेव कंपाऊंड ते आपल्या बोरिवली स्टेशनपर्यंत नेहमी लोकांची सेवा करणारे आपले रिक्षा बांधव हे सकाळी पहाटेपासून सकाळी 12-1 वाजेपर्यंत लोकांची सेवा करत असतात आणि ते सेवा करत असताना आज त्यांनी एक पूजेचं आयोजन केलं आहे। खूप चांगल्या प्रकारे पूजेचं आयोजन केल्यामुळे आज खूप या ठिकाणी आनंद असा वाटत आहे। धन्यवाद भाई। हा जो कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे ते कशा प्रकारचा आयोजन केलेला आहे? आणि हा कार्यक्रम जो आयोजन केलेला आहे समस्त रिक्षा चालक मालक संघटना गणेश चौक काजूपाडा कंपाऊंड हे किती वर्षापासून करता तुम्ही सर? हे आमचं स्थापना झाले 2015ला। हां, आणि त्याच्यानंतर आमचे वार्षिक संमेलन चालूच आहे। हां, आता ही तुमच्या पुढे वर्षानुवर्ष चालू राहावी। मग दिवसभर कार्यक्रमाचे नियोजन कसं असतं?
दिवसभर कार्यक्रम असे असतं की सकाळी सत्यनारायण महापूजा होते. हां त्यानंतर लोकांना प्रसाद आणि नाश्ता चहा नाश्ता हे चालूच असतं आपलं. हां. जसं पाहुणे मंडळी येतात त्यांचं स्वागत करणं हां. हे पण चालू असतं. हां त्याच्याबरोबर आता आम्ही ह्या टाइमला आज भजन ठेवलेलं आहे. बरं काहीतरी वेगळं करावं म्हणून आम्ही भजन ठेवलेलं आहे यावर्षी. बरं. आता हा कितवा वर्ष आहे आपला? आता आपलं नाही म्हणाल तर 15 मध्ये 16 वर्ष असतं. नाही 16 वर्ष स्थापन झालेलं आहे ना. म्हणजे पूजेचं कितवा वर्ष आहे हा? आमचा 14 वर्ष आहे. 14 वर्षे. 14 वर्ष. आता तुम्ही प्रवाशांसाठी काय सूचना सांगाल? प्रवासासाठी आमच्या इथे सुविधा चालूच आहेत. सोय त्यांच्यासाठी काय सोय केलं खास? ते मला बघा आता आमची इथे शेअरिंगच्या आहे हां. तर त्यांच्या सोयीनुसारच आम्ही शेअरिंगच्या चालू ठेवलेले आहे. हां. बाकी त्यांच्यासाठी आमची तरबल चालूच आहे की काय ना काहीतरी त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करता यावे हां. त्याच्यासाठी आमची धडपड चालूच आहे. बाई नागरिकांच्या स्थानिक नागरिकांच्या काय लोकांच्या अशा तक्रारी आहेत की संध्याकाळी जे रिक्षा चालक आहेत ते आपले रिक्षा चालकाच्या ड्रेसमध्ये असतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? त्यांच्या तक्रारी आहेत ते मला मान्य आहेत. पण कसं आहे आपल्या ज्या शेअरिंगच्या रिक्षा आहेत बहुतेक सकाळी 6 ते संध्याकाळी 6 जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत चालू असतात. नंतर बहुतेक गाड्या बंद होतात. हां. तर त्याच्या बाहेरच्या गाड्या येतात त्यांचा जरा प्रॉब्लेम आहेत. मग त्या आपल्या युनियनमध्ये नाहीत का त्या अशा? आपल्या विभागाच्या गाड्या नाही आहेत. बहुतेक गाड्या बाहेरच्या आहेत. मग तुम्ही नागरिकांची जर रात्रंदिवस जर सेवा करायची असेल तर त्यासाठी काय कराल मग? आता आम्ही त्याच्यासाठी उपाययोजना चालू करतोय हां. की संध्याकाळचे पण नागरिकांना त्रास होणार नाही. हां. त्यांच्यासाठी आम्ही 25 रिक्षा चालू करणार आहे. हां. असा आमचा प्रोग्राम चालू आहे. नाईटला वेगळे रिक्षावाले आम्ही ठरवतोय असं तुमचा विचार चालू आहे. धन्यवाद. माईक आहे माईक. देखिएगा बोलता है सत्यनारायणची महापूजा हा खूप मोठा कार्यक्रम तुम्ही आज आयोजित केला आहे. काय सांगाल याबद्दल? सत्यनारायण हे सत्याचं प्रतीक आहे आणि ते सत्यनारायण हे सत्याचं प्रतीक आहे. हां. आणि आपण मराठी माणसं आणि इतर आता जसं तुम्ही अयुबला विचारलं त्याप्रमाणे सर्व जाती धर्माची लोक सत्यनारायण याला मानतात. आणि हे ते उदाहरण आमच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की आमच्या याच्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक आहेत. हो. ती आम्ही सर्व सामान्य हो आपल्या मंडळाचे सेक्रेटरी अयुब आहेत. त्यामुळे ते सगळे बरोबर. आम्ही एकत्र आहोत म्हणून हे चांगल्या पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करतो आणि हे एकतेचं प्रतीक आहे. आणि असंच आम्ही नेहमी कार्यक्रम दरवर्षी साजरे करत राहू आणि याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू. गहनाय नमः गुहाय नमः व्यवसायाय नमः व्यवसायस्थानाय नमः संस्थानाय नमः स्थानदानाय नमः ध्रुवाय नमः पराधरे नमः परमाय नमः स्पष्टाय नमः तुष्टाय नमः पुष्टाय नमः सुभीक्षणाय नमः रामाय नमः विरामाय नमः विरजाय नमः मार्गाय नमः नियाय नमः नयाय नमः अनयाय नमः वीराय नमः शक्तिमता श्रेष्ठाय नमः धर्माय नमः धर्मविदुत्तमाय नमः वैकुंठाय नमः पुरुषाय नमः प्राणाय नमः प्राणदायाय नमः प्रणवाय नमः पृथ्वे नमः हिरण्यगर्भाय नमः शत्रुघ्नाय नमः व्याप्ताय नमः वायव्ये नमः दक्षिणाय नमः पृथ्वे नमः सुदर्शनाय नमः कालाय नमः परमश्रेष्ठिने नमः ओम परिग्रहाय नमः उग्राय संवत्सराय नमः ओम दक्षाय नमः विश्वमाय नमः विश्वदक्षिणाय जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माना कामना पूर्ति जय देव लौथवती विघ्नाला ब्रह्मांडी माळा विजय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया जल निर्मळ वाहे दुर्जुळा जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वालू आरती ओ वालू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाला अर्वांगी पार्वती गुणांचा माळा विभूतीचे उदरान कंठ नीळा ऐसा शंकर शोभे उन्मावे गळा
अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स. नमस्कार.